स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. ये सूट बूट की सरकार है असं म्हटलं विरोधी पक्षांनी की सत्ता पक्षाला आग लागते. किंवा ये हम दो हमारे दो की सरकार आहे असं म्हटलं अमित शहा आणि नरेंद्र मोदीजींना ते बिलकुल आवडत नाही. आणि हम दो आणि हमारे दो म्हणजे अडाणी अंबानी. परंतु या देशात औद्योगिक घराणं किती हावी होऊ शकतं आणि कशी सरकार ते चालवतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण राजस्थानमध्ये पाहायला मिळालं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा न्यायपालिका औद्योगिक घराण्यांच्या दरबारात नाचायला लागतं, मग त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी म्हणजे काय करण्यात अर्थच नाही असं वाटतं. जयपूरची एक वाणिज्य अदालत, त्यांचे जज आहेत दिनेश कुमार गुप्ता न्यायाधीश. त्यांनी अडाणी समूह सोबत जुडलेली एक कंपनीचं 1400 करोड रुपये गैरवाजवी तुम्ही वसूलले सरकारकडनं म्हणून त्यांच्यावर 50 लाख रुपयाचा त्यांना सजा दिली. 50 लाख रुपयात त्यांना दंड लावला. आणि तो दंड लागल्या आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की राज्य सरकार सीएजी कडनं या पूर्ण प्रकरणाचं ऑडिट करून घ्यावं. हा निर्णय दिल्याच्या काही तासातच त्या दिनेश कुमार गुप्ताची जयपूर पासून जवळजवळ 200 किलोमीटर दूर ब्यावर मध्ये बदली झाली. तुरंत, एक दिवसही वाट नाही पाहिली. 2-2.5 तासात त्यांना आदेश आला. आणि या न्यायालयामध्ये ज्या बदल्या होतात ते राज्य सरकार उच्च न्यायालयाला सांगतं आणि मग तो त्यांच्या अनुमतीने राज्य सरकार बदलीचा ऑर्डर काढते आणि लगेच त्याची बदली केली. अडाणी सेठ हायकोर्टमध्ये गेले, उच्च न्यायालयामध्ये, जयपूर उच्च न्यायालयामध्ये, राजस्थानमध्ये आहे जयपूरला, आणि लगेच त्यांनी स्टे दिला त्याच्यावर. हा प्रकार काय होता? 2007 मध्ये कोयला प्रकरण आलं समोर, कोळसा प्रकरण. कोयल्याच्या खद्यांनी खाणी ज्या त्यांना दिल्यात, आपले ते दडासाहेब पण त्याच्यात अडकलेले आहेत तसल्याच प्रकरणात, सध्या जमानतीवर आहेत लोकमतवाले. त्यानंतर 2007 मध्ये सरकारने ही डिसिजन घेतली की ज्या लोकांचे पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स, त्यांनाच फक्त कोळशाच्या खाणी द्यायच्या. मग राजस्थान सरकारचं राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड ही कंपनी आहे, त्यांचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स आहेत. मग राजस्थान सरकारला त्यांच्या थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी छत्तीसगडच्या हसदेव अरण्य वनात एक कोळशाची खाण अलॉट झाली. आता राज्य सरकार त्या कोळशाच्या खाणीतनं कोळसा कसा काढणार? मग लगेच अडाणी सेठ समोर आले. त्यांनी एक कंपनी बनवली आणि एक जॉईंट व्हेंचर बनवलं, संयुक्त. आणि त्यात 74% शेअर होल्डिंग जी आहे ती अडाणी ग्रुपची आहे. आणि मग यांचं काम काय होतं? तिथलं कोळसाची त्या जी खाण अलॉट झाली राजस्थान गव्हर्नमेंटला, ती नवीन कंपनी तिथे खनन करेल आणि तो कोळसा रेल्वे लाईन पर्यंत पोहोचवेल, मेन रेल्वे लाईन पर्यंत. आणि मग रेल्वेच्या रॅक्स भरून सरळ प्लॅन्टवर कोळसा जाईल. त्यात 2013 मध्ये कोळशाच्या खाणीमधनं कोळसा काढणं सुरू केलं अडाणी शेटनी. पण त्या अग्रीमेंट मध्ये जसं लिहिलं होतं
की मुख्य रेल्वे लाईनला जोडण्यासाठी जो साईड ट्रॅक आहे, कोळशाच्या खदानीपासून तर मुख्य रेल्वे ट्रॅक पर्यंत, तो रेल्वे ट्रॅक अडाणी सेट म्हणजे ती कंपनी करेल आणि त्याच रेल्वे ट्रॅकवरनं मग पुढे मेन ट्रॅकवर गाडी जाईल आणि ही सगळी व्यवस्था त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे. 2013 मध्ये जेव्हा तिथनं कोळसा काढायला सुरू केलं, तेव्हा अडाणी सेठनी रेल्वे ट्रॅक वगैरे काही बनवला नाही. सरळ ट्रकमध्ये कोळसा भरून तो मेन रेल्वे लाईनला पाठवला. आता तुम्ही जर रेल्वे ट्रॅक तुम्हाला बनवायचा होता, तुम्ही नाही बनवला, तर मग हे तुमचं काम आहे. कोळसा खाणीपासनं मेन रेल्वेपर्यंत पोहोचवायचा. हे ॲग्रीमेंटमध्ये होतं. तर सेठ अतिशय शहाणे आणि डबल इंजिनची सरकार कोण नाही म्हणणार. मग सेठनी त्यांना रोडनी कोळसा पाठवायला सुरू केलं मेन ट्रॅक पर्यंत आणि त्या कोळशाच्या ट्रान्सपोर्टेशनचं, वाहतुकीचं 1400 करोड रुपये वसूल केले राज्य सरकारकडनं. एक तर तो ट्रॅक न टाकण्यात 300-400 करोड रुपये वाचवले आणि 1400 करोड रुपये जे त्यांना करायचं होतं ते त्यांनी केलं, पण पैसा घेतला राज्य सरकारकडून. हे इतकंच थांबलं नाही. मधात एखादं 2 बिल उशिरा क्लिअर झाले. राज्य सरकारने पहिले क्लिअरच काय केलं हेच नव्हतं. त्यांना पैसा द्यायचाच नव्हता तरी दिला. आणि मधात जेव्हा थोडासा उशीर झाला, तर अडाणी सेठनी त्याच्यावर व्याज मागितलं. सरकार म्हणे आम्ही व्याज देणार नाही. म्हणून अडाणी सेठ कोर्टात गेले. त्यांना वाटलं सगळंच आपलं आहे ना, देशच आपला आहे. जेव्हा कोर्टात गेले, तेव्हा कोर्टाने विचारलं, की ही जी वाहतूक आहे मेन ट्रॅकपर्यंत सडक मार्गे, या वाहतुकीचा कुठेही उल्लेख एग्रीमेंटमध्ये नाही आहे. मग अडाणी सेठ म्हणे मग कोळसा कसा आम्ही पोहोचवायचा? म्हणजे तुम्ही त्या ॲग्रीमेंटमध्ये साईन केलंय की तुम्ही एक रेल्वे ट्रॅक बनवणार. 2007 पासून 2026 पर्यंत तुम्ही ट्रॅकच नाही बनवला. ती तुमची चुकी आहे. हे ॲग्रीमेंट तर कॅन्सल झालं पाहिजे तसं तुम्ही. तुम्ही तो ट्रॅक बनवत नाही आणि सडक मार्गे पैसा कोळसा पाठवता आणि त्याचाही पैसा राज्य सरकारकडनं घेता आणि वरनं व्याज मागता. म्हणजे एखादा चोर तुमच्या घरी येतो, तुम्हाला झोपेतनं उठवतो. उठा, आम्ही चोरी करायला आलो. माझ्यासाठी चहा बनवा. तुम्ही त्याला म्हणता एक तर माझ्या घरी चोरी करायला आलास आणि वरनं चहा मागतो. मग तो चोर पोलीस स्टेशनला फोन करतो. पोलिसांना बोलावतो. म्हणतो यांना जरा सांगा, मी चोरी करायला आलो यांच्या घरी, चहा मागतोय नाही, चहा बनवत नाही, यांच्याकडनं चहा बनवून द्या. चोरी आणि शिरजोरी हेच प्रकार आहे. कोर्टाने सांगितलं कसलं व्याज रे? तुझं मुद्दलच तू कसं घेतलं 1400 करोड रुपये ते सांग. आणि तू सरकारला फसवलं म्हणून तुला 50 कोटी रुपये दंड आणि या 1400 करोडचं एक ऑडिट करून घ्या सीएजी कडनं आणि सगळे पैसे वापस घ्या. अडाणी सेठला हे, त्यांना तो पोलीस ऑफिसर पाहिजे. तो घरमालकाला दंडुक्याने मारून बनव चहा, त्याचाही बनव आणि माझाही अर्धा कप बनव. चोर सांगतो चहा बनव आणि तू बनवत नाही. असं रामराज्य चालू आहे देशात. त्या गुप्तानी हा निकाल दिला आणि 2-2.5 तासात त्याची बदली झाली. 200 किलोमीटर दूर त्याला फेकलं ब्यावरमध्ये. आणि हा निर्लज्जपणा हायकोर्टच्या नाकाखाली झाला. हायकोर्टने लगेच त्याला स्टे दिला 50 लाखावर आणि राज्य सरकारने सीएजी कडनं ऑडिट घ्यावं म्हणून. राजस्थानमध्ये 1400 करोड रुपये जर वाचले, तर राजस्थानच्या अर्ध्या जिल्ह्यांमध्ये, जेवढे जिल्हे आहेत त्यातल्या अर्ध्या जिल्ह्यांमध्ये चांगले हॉस्पिटल उघडू शकतात. राजस्थानच्या सर्व शाळांमध्ये मुलींसाठी वेगळे टॉयलेट बसू शकतात. राजस्थान कोटा बेल्ट जो आहे, त्या बेल्टमध्ये अतिशय लसण फार चांगला होतो आणि लसणाचे शेतकरी नेहमीच मरतात. उत्पन्न चांगलं आलं तर त्यांना ₹1.5 रेट मिळत नाही.
आणि उत्पन्न ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला ₹70 रेट होतो. अशा वेळेला तिथे मोठं फूड प्रोसेसिंग पार्क 1400 करोड रुपयामध्ये उभं केलं असतं. पण न्यायपालिका सरकारच्या तिजोरीत जो सामान्य माणसाच्या घामाचा पैसा असतो, त्याला वाचवण्यापेक्षा अडाणी शेठच्या तिजोरीत ती रक्षा करण्यात मग्न आहे. आणि रामराज्याच्या नावाखाली रावणापेक्षाही वाईट लूट, डबल इंजिनचं सरकार डबल ताकदीनं होऊ देत आहे की करत आहे, हे मी तुमच्यावर सोडतो. महाराष्ट्रात सुद्धा अडाणी सेठ असंच काम करतात. पण महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यात दम नाही, तो अडाणी सेठला कोणत्या गोष्टीला नाही म्हणू शकत. त्यामुळे पूर्ण व्याघ्र प्रकल्प आपला डिस्टर्ब होतोय, पण अडाणी सेठ जिंदाबाद. तिकडे पूर्ण मुंबई अडाणीच्या पायाशी लोटांगण घेते. हुतात्मे 107 हुतात्म्यांनी मुंबई घेतलेली आहे ती. मुंबई फ्रीमध्ये मिळाली नाही महाराष्ट्राला. फार रक्त मोजावं लागलं. पण त्या हुतात्म्यांच्या शहादतीवर म्हणजे त्यांच्या मरणावर आपण काय केलं? पूर्ण मुंबई गुजरात त्यांच्या ताब्यात देतोय. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा होतोय, उद्या येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.